परमेश्वराशी पण गप्पा मारू शकतो. खूप लोक धार्मिक व्हायला लागले. पॉझिटिव्ह एनर्जी एवढी होती. इथून अध्याय सुरू होतो. आध्यात्मिक का राहिलं पाहिजे माणसानी. तो त्याच्यावरती काही लोकांनी मला ट्रोल केलं तर मी रडायला लागतो. माझ्या जीवात दगदग रे. मला माहिती पण आहे कोण होते. विलक्षण अनुभव आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे ज्याला जी बाजू घ्यायची ते घेतो. त्याला बोललं की बघ आज ऍक्सिडेंट होणार गाडीचा. रोड दिसत तर नव्हता. नक्की झालंय काय. ऊर्जा काय वाटली तुला. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आज काहीतरी होणार म्हटले. प्रवास पण छोटा नाहीये ना. असा कुठला परमेश्वर आहे जो दगडावरती बसलाय. शिवलिंगावरती एक गोष्ट कायम ऐकत आलो होतो. उज्जैनला आपण ठरवून नाही जाऊ शकत. तुम्ही बुलाया जाताय. तुम आए नाही हो, तुम्ही बुलाया जाता. तर महादेवांचं सगळ्यात मोठं कनेक्शन म्हणावं लागेल. महादेवाची कृपा. ही गोष्ट बरेच दिवस डोक्यामध्ये होती की तिथं शिवलिंग होती. आकाश, मी सांगू शकत नाही रे काय झालं. आफ्टर महाकाल हा माझा जन्म आहे. समा जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. नमो पार्वती पतये हर हर महादेव. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आज खूप आनंद होतोय कारण माझा मित्रबंधू, एक उत्तम निवेदक, एक उत्तम अँकर आणि एक उत्तम माणूस. त्याचं माझं कनेक्शन आणि त्याच्या संपूर्ण टीमशी एक वेगळंच आहे. आणि त्यांनी माझी एक खूप सुंदर मुलाखत घेतली होती व्यक्ती आणि विचार या चॅनलमध्ये. आणि आमचा विषय हा आध्यात्मिक होता, प्रवास होता. आणि आज आपण ज्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारणार आहोत ते प्रसिद्ध निवेदक, उत्तम मुलाखतकार श्री आकाश निढाळकर यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आकाश, कसा आहेस? मी बरा आहे. तुम्ही कशात? मी मस्त आहे, महादेवाची कृपा. एकतर पहिली गोष्ट म्हणजे एवढे कौतुक ऐकायचं मला तर सवय नाहीये. ते तर आहेच. आणि तुम्ही मला पात्र समजलं की पॉडकास्टसाठी, त्यामुळं धन्यवाद. तू सगळ्यांच्या मुलाखती घेतोस. आणि आपला एक विषय झाला होता उज्जैन महाकाल, याच्यावरती तू माझी मुलाखत घेतली होती. आणि तो संपूर्ण अनुभव मी तुला सांगितला. जे घडलं ते सत्यात घडलं. आणि त्यानंतर माझ्यात काय बदल झाला तर बघ, आज हा बदल घडला आहे. आणि बहुतांश मला ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय की आजही आपण जी चर्चा करणार आहोत ती आध्यात्मिक चर्चा करणार आहोत. आणि त्या संपूर्ण ह्या प्रवासात आपल्या चर्चेमध्ये महादेव 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 आणि महादेवांचा आशीर्वाद असणार आहे. महादेवांचं कनेक्शन सांगायचं म्हटलं तर पहिलं कसं आहे की मला एक आवड होती की पॉडकास्ट चॅनल चालू करावा म्हणून, नाही का. कारण की काय होतं की आजचं काय होतं की आजची जी यूथ आहे ती अशी नाही आहे की ती पुस्तकं वाचल किंवा ती जाऊन स्टडी करल आणि हिस्ट्री पाहिल आणि मग त्यांना कळेल किंवा आपलं काय म्हणजे आपलं स्पिरिच्युअल गोष्टी किती गरजेच्या असतात किंवा देवासोबत आपलं कनेक्शन असणं ते आपल्याला किती फायदेमंद ठरू शकतं. या गोष्टी आजची युवा पिढी नाही पाहणार. पण त्यांना एक त्यांच्यासाठी कसं आहे की त्यांना एक सोप्या मार्गाने जर का सांगितलं गेलं, म्हणजे जसं की पॉडकास्ट एक माध्यम आहे की तुम्ही ऐकताय, बघताय, तुम्ही दोन लोक चर्चा करतात, त्यातून ते सांगतायत की बाबा आध्यात्मिक गोष्टी किती गरजेच्या असू शकतात किंवा आध्यात्मिक का राहिलं पाहिजे माणसानी, एक शिस्तबद्धपणा येतो किंवा मर्यादा काय असते हे कळायला चालू होते किंवा त्यांचं आयुष्य असतं डेली लाईफमध्ये त्यांना प्रोत्साहन मिळतं, परत त्यांना मार्ग काय असतो तो सापडतो, ऊर्जा वाढते. या सगळ्या गोष्टींना जर का ते बघायला गेले, घरचे खूप प्रयत्न करतात की लहानपणापासून त्यांना शिकवायचा या सगळ्या गोष्टी, पण ते किती मन लावून ऐकतात. बरोबर आहे, आपण ऐकवतोच. मग कसं होतं की जर ह्या गोष्टी मुलांना कळाव्यात, युवा पिढीला कळाव्यात, तर त्यांना थोडक्यात जर म्हणायला गेलं तर त्यांना त्यांच्या ताटात वाढलं पाहिजे आणि त्यांच्या आवडीने त्यांना ते घेता यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे करायचं होतं की एक पॉडकास्ट चॅनल चालू करूयात ज्याच्यावरती सगळ्या स्पिरिच्युअल गोष्टी असतील. पण त्या गोष्टी कुठेतरी राहिल्या होत्या, करूयात असंच चाललं होतं. त्यानंतर तुमची आमची भेट झाली. एक गणेश कुंभार म्हणून आहेत माझे मित्र, ते म्हणजे उत्तम लेखक आहेत. ते एकदम चांगले कॅप्शन्स वगैरे लिहितात. त्यांचं एक पेज आहे मी मराठी म्हणून. तर त्याच्यावरती त्यांनी एक पोस्ट सोडली होती, ती आघोरींबद्दल आणि महादेवांबद्दल होती. त्या संदर्भाने तुमची भेट झाली. आणि मग त्यानंतर आपण मग ते मला घेऊन आले, मग आपण भेटलो. चॅनल चालू नव्हता आपला. आणि ते एक पहिलं कनेक्शन आलं की तुम्ही त्यावेळेस मला भेटल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं तुमचा जो उज्जैनचा किस्सा. आणि आपण आलो होतो म्हणजे की एक गोष्ट कायम ऐकत आलो होतो
की उज्जैनला आपण ठरवून नाही जाऊ शकत. एक इंटरप्ट करतो, आमचा हा मोकळ्या गप्पांचा शो आहे. मला फार आवडेल, आमच्या कॅमेऱ्याच्या मागे आमच्या दिग्दर्शिका बसल्या आहेत, स्नेहाताई. आत्ताच तुम्ही यायच्या आधी विषय चालला होता की तुम्ही बुलाया जाता है, तुम आए नहीं हो, तुम्ही बुलाया जाता है. तर बहुतेक स्नेहाताई हा परत तुझ्यासाठी संदेश आहे. येस, कंटिन्यू. हा, तर ह्या गोष्टी आपण कंटिन्यू ऐकत आलो होतो, पण तुमच्या अनुभवातनं मला ते कळलं की नाही, हे खरंच आहे. कारण की तुम्ही मला सांगितलं की तुम्ही कसं तिथपर्यंत गेला, म्हणजे तुमचा प्लॅनच नव्हता ना उज्जैनला जाण्याचा. मग त्यानंतर आम्ही थोडा विचार केला, नाही या गोष्टी यायला पाहिजेत लोकांसमोर. मग त्यानंतर आम्ही पॉडकास्ट चॅनलसाठी मग आमचे सिनेमॅटोग्राफर मित्र आहे सुदर्शन जोगाडे, त्यांचं उत्तम कामगिरी, म्हणजे कॅमेरा वगैरे उत्तम काम करतात. तर मग आम्ही त्यांना भेटलो आणि त्यानंतर मग त्यांना विचारलं की आपण असं करू शकतो का. तर ते म्हणाले की उत्तम एकदम, की करू शकतो आपण. त्यावेळेस पॉडकास्ट चॅनलची सुरुवात झाली, व्यक्ती आणि विचार. मग जर बघायला गेलं तर महादेवांचं हे सगळ्यात मोठं कनेक्शन म्हणावं लागेल. जी गोष्ट बरेच दिवस डोक्यामध्ये होती ती गोष्ट घडून आली आणि तिथून पॉडकास्ट चॅनलची सुरुवात झाली. आणि त्यानंतर पहिला पॉडकास्ट झाला असेल तुमचा की याच्यावर, तिसरा पॉडकास्ट. पहिला पॉडकास्ट आमच्या मोठ्या बंधूंचा झाला आणि त्यानंतर मग तुमचा, आणि लोकांपर्यंत तो विषय गेला. आजही आकाश मला फोन येतात रे, आजही मेसेज येतात रे मला. आणि त्या पॉडकास्ट नंतर म्हणजे मला असं वाटतं की आपण आत्ता बोलतोय, आपलं बोलणं चालू आहे, तर आपण त्यावेळेसही पॉडकास्ट घेताना आपण परमात्म्याबद्दल बोललो आणि आजही बोलत असताना आपण महादेवाबद्दलच बोलतोय. बरोबर. तर हे सगळं कुठे लिखित आहे असं मला वाटतं. कारण तुझ्या चॅनलचं नाव होतं व्यक्ती आणि विचार, आणि माझ्या चॅनलचं नाव आहे, आपल्या चॅनलचं नाव आहे मोकळ्या गप्पा. आता तू विचार कर, मोकळ्या गप्पा तेव्हाच मारल्या जातात जेव्हा व्यक्तीचे विचार सुंदर असतात. बरोबर. म्हणजे विचार सुंदर असले की तो व्यक्तिमत्व आणि तो व्यक्ती घडतो. आणि ज्याचे मोकळे विचार असतात, मोकळ्या गप्पांमध्ये काय, खऱ्या निखळ स्वच्छ कसं आहेस रे बाबा, हे मोकळ्या गप्पा. बरोबर. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण परमेश्वराशी पण गप्पा मारू शकतो. आता हे जसं जसं नाव जाईल, जशी गाडी जाईल तसे विषय आहेत. मला तुला एक विचारायचं आहे, खूप सारे पॉडकास्ट चॅनल सुरू झाले आता, ठिकठिकाणी पॉडकास्ट चॅनल चालू झाले. आता मी सीझन 1 आणि सीझन 2 लॉकडाऊनमध्ये केला होता, चिट चॅट विथ दिग्विजय जोशी. म्हणून मी आता ऑफलाईन पॉडकास्ट चालू केला. माझी खूप इच्छा होती. हे पहिल्यांदा होत असेल मला असं वाटतंय, प्रथमता, की पहिल्यांदा कुठल्या तरी पॉडकास्ट चॅनलमध्ये पॉडकास्ट चॅनलचा ओनर येतोय. तर ही गोष्ट बहुतांश अशी कधी घडलेली नसावी मला असं वाटतं. बरोबर. मला हेच सांगायचं या माध्यमातून की स्पर्धा आमची एकमेकांशी नाही, स्पर्धा ही आमच्या स्वतःशी आहे. कारण आपल्यासोबत महादेव आहेत. ही खूप पहिली भारधार गोष्ट घडलेली की एका पॉडकास्ट चॅनलमध्ये एक दुसरा पॉडकास्ट चॅनलचा व्यक्ती आलाय आणि व्यक्ती आणि विचार सुरू झालेत आणि मोकळ्या गप्पा चालू झाल्या. हे पहिल्यांदाच बरोबर आहे. बरोबर. असं कुठे घडलंय? हो, मी तरी नाही पाहिलं. याच्यातनं महादेवाचीच. आता आपण याच्यामध्ये असं नाही म्हणू शकत की भरपूर पॉडकास्ट चॅनल उघडलेत. मी तर म्हणून अजून पॉडकास्ट चॅनल यायला हवेत. एक्झॅक्टली. कारण की काय आहे की हे एक रिव्होल्युशनचं पार्ट आहे. एक्झॅक्टली. की जसं शिफ्ट होत होते, म्हणजे आधी लोक गुरुकुलात जायचे, त्यानंतर शाळा झाल्या, आता होम बेस्ड लर्निंग चालू आहे आपल्या इंडियामध्ये. म्हणजे प्रगती जर का प्रत्येक गोष्टीमध्ये होतीये तर याच्यामध्ये पण व्हायला पाहिजे. आज तुम्हाला जर काय ना, जर बघायला गेलं तर आपला जो शाळेतला किंवा कॉलेजचा जो विद्यार्थी असेल तो स्वतःची स्टडी नीट करत नाही, स्वतःचा अभ्यास नीट नाही करत आहे. तो कधी पुस्तकं घेणार, तो कधी नॉलेज घेणार. बरोबर. ज्यावेळेस शाळेमध्ये व्याख्याते येतात ते त्यांचा अनुभव सांगतात, मोठे मोठे बिझनेसमॅन येतात ते त्यांचा अनुभव सांगतात, त्यांना कोण किती सिरियसली ऐकतात? नाही ऐकत ना. पण एक जर ह्युमन सायकोलॉजी बघितली तर लोक काय करतात, आता 2 जण गप्पा मारतात तर त्यांना रिलेट करायला बघतात की नाही हा काहीतरी सांगतोय. बरोबर. आता समजा मी तुम्हाला सांगतोय की बाबा तुम्ही मोबाईल जास्त वापरू नका, हे करू नका, त्याच्यामुळे हे होईल ते होईल. त्यावेळेस तिसरा कोणतरी ऐकणार, अरे हा मी पण सेम मोबाईल वापरतो, एवढा वेळ होतो. बरोबर का नाही? तो त्याला रिलेट करतो. आणि ही ह्युमन सायकोलॉजी आहे की दुसऱ्याचं ऐकून आपण करतो, अरे हा मी पण असंच करतो, मग मी ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे. बरोबर का नाही? मग हे काय आहे की हे पॉडकास्ट त्याच गोष्टी आहेत. आणि जर का दुसरी गोष्ट बघायला गेली, म्हणजे एक गोष्ट मला सोशल मीडियाची ही आवडती की लोक कोणाला इन्फ्लुएन्स व्हायचं
हे कळायला लागले लोकांना. क्या बात आहे. म्हणजे सुज्ञ झालीत लोक आता. सुज्ञ झाले. बरोबर. कारण की जे टिकटॉकच्या काळामध्ये आपण बघत होते की कोणी यायचं काही रील करायचं त्याला लोक फॉलो करत बसत होते. आता ते नाही होते. आता लोक काय करतायत, आता बघतायत लोक गुड लिस्नर्स झालेत. आता जे आहेत की आता ज्याला बिझनेस मध्ये मोठं व्हायचंय तो काय करतो, तो बरोबर त्या वर्गाचा पॉडकास्ट शोधतो आणि पाहतो. बरोबर की नाही मला बिझनेस मध्ये सक्सेस पाहिजे तर काही गोष्टी मी फॉलो केल्या पाहिजेत. आणि हे कधी होणार आहे, काय ऐकलं पाहिजे, काय नाही ऐकलं पाहिजे, या गोष्टी त्यातूनच कळणार आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जाऊन अभ्यासच करायची गरज नाहीये. तुम्हाला आता पॉडकास्ट हा एक असा प्लॅटफॉर्म झालाय की ज्याच्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता. पण प्रत्येक पॉडकास्ट चॅनलचं इंटरप्ट करतो, प्रत्येक पॉडकास्ट चॅनल चालू झालेच पाहिजे, वाढलेच पाहिजे. बरोबर आहे. पण पॉडकास्ट चॅनल मध्ये विषयाला धरून आपण काम केलं पाहिजे. बरोबर. कारण काहीतरी पॉडकास्ट चाललायत आणि मोकळ्या गप्पा, आता लोक म्हणतील मोकळ्या गप्पाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एम्प्टी टॉक्स. म्हणजे विचार करा, माझ्या चॅनलचं नाव मोकळ्या गप्पा, मग इंग्लिशमध्ये काय झालं, एम्प्टी टॉक्स. पण जेव्हा माणूस एम्प्टी असतो ना तेव्हाच तो शिकण्याच्या पात्रतेत असतो. कारण कुठलंही ज्ञान घेण्यासाठी, म्हणजे आता समजा मी कुठल्या दिग्दर्शकाखाली मी जर अभिनय करायला गेलो तर मी केवढा मोठा नट आहे असं नाही दाखवलं पाहिजे. मी शून्य म्हणून गेलं पाहिजे, मी माती चिखल म्हणून गेलं पाहिजे, आकार लावणार तो आहे. बरोबर. जेव्हा मोकळं एम्प्टी असतं तेव्हा ज्ञान प्राप्त जास्त करू शकतात, म्हणून मोकळ्या गप्पा. आता तुम्ही म्हणले एम्प्टी टॉक्स म्हणजे मोकळ्या असताना तुम्ही ज्ञान प्राप्त जास्त करू शकता. याच्यावरती मला एक सांगायचं की काय होतं माहिती का, की आपण गोष्टी शिकवतो. म्हणजे शिक्षण घेण्याचं जो वय असतं आपलं, एक टेंडन्सी आपली बघण्याची की आपण शाळेत शिकतो किंवा कॉलेजमध्ये शिकतो, कारण त्यानंतर शिकतो. पण माझं असं म्हणणं असतं की विचार करा की शाळेमध्ये जो सिलेबस असतो तो सोडला तो माणूस किती शिकतो. पण ते शिक्षण नाहीये, ते लादणं झालं. की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, हे करा. त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काय असतं, त्यांची मानसिकता तरी असती का, ती म्हणजे ग्रास्पिंग पॉवर तरी असती का त्या टायमिंगला, त्यांच्याकडे नसते. कधी येते, ज्यावेळेस तो सुज्ञ होतो, ज्यावेळेस समज येते, त्याला कळतं की कोणत्या गोष्टींमध्ये जाऊन आपण शिकलं पाहिजे, मला काय गोष्टींमध्ये आवड आहे. मग जर ह्या शिकण्याच्या वयामध्ये जर का असे प्लॅटफॉर्म असतील, पॉडकास्ट चॅनल म्हणून ऍक्च्युली आम्ही दरवेळेस काय म्हणतो आमच्या चॅनल मध्ये की माणसाने शिकण्यापेक्षा समजणं फार गरजेचं. बरोबर. म्हणजे आकाश निढाळकरला मी समजलंय. बरोबर. मी तुला आपण म्हणतो ना समजून राहा. समजून राहा म्हणजे काय, स्वतःचं वलय आपण क्रिएट करत असतो, ऑरा क्रिएट करत असतो. म्हणजे समजणं फार महत्वाचं आहे. म्हणतात ना की अरे समजा रे, माणसांना समज ना काय म्हणतोय तो. बरोबर. समजणं फार गरजेचं आहे. तर बरोबर आहे, आपण आता समजायला लागलोय. कारण समजवणारे आणि मार्ग दाखवणारे महादेव. बरोबर. महादेव 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 महाकाल महादेव, जिथे जाईल तिकडे. आता तर मी काय काय सांगू, ते तर होतं. त्यानंतर अनेक आपण 2 गोष्टींवरती येणार आहे. मला एक विचारायचं होतं की आपली ज्यावेळेस हे चालू होतं, कुंभमेळा चालू होता, कुंभमेळा, त्यावेळेस आपली चर्चा झाली की आपण कुंभमेळ्याला जाऊयात. आणि त्यानंतर भेटणंच नसेल झालं मे बी आपलं. खूप गडबड चालू होती. माझी धावपळ चालू असल्यामुळे मला येता आलं नाही. आणि तुम्ही त्यावेळेस मला म्हणाले होते की तिकडे काय काय गोष्टी झाल्या त्या मला तुला सांगायच्या, त्या ऐकायच्यात. हो, 100%. आता दोन मुलाखतकार भेटल्यानंतर काय होतं ते असं होतं. मोकळ्या गप्पा आहेत, आम्ही एकमेकांशी बोलतोय, पण हा विलक्षण अनुभव आहे माझ्या आयुष्यातला. आणि मी जे बोलतो ते सत्य बोलतो. बरोबर. मी कोणालाच सत्य बोलायसाठी मला कोणाची परवानगी लागत नाही. कारण मी महादेवाच्या चरणी कधीच नतमस्तक झालो आहे आणि माझं संपूर्ण आयुष्य हे त्यांचं आहे. मी तेव्हाच तुला सांगितलं होतं की आफ्टर महाकाल हा माझा जन्म आहे आणि बहुतांश याचसाठी मी जिवंत आहे, याचसाठी मला जगवलं आहे. कारण आपल्याकडून समाजासाठी काहीतरी चांगलं काम होणं गरजेचं आहे. शेवटी माणूस कशासाठी येतो, तुम्ही आज आपण का बोलतोय, तू विचार कर. आकाश, माझा लहान भाऊच आहेस म्हणा. बरोबर. सायकल फिरून कुठे आली, खुर्च्या त्याच आहेत, जागा बदलली आहे, कॅमेरा तोच आहे, बोलतोय कशा विषयावर. महादेव. हे काय आहे, पण ज्याला समजलं त्याला समजलं. तू प्रयागराजच्या बाबतीत प्रयागराजच्या बाबतीत तुला काय काय ऐकायचं सांग ना मला. त्यानंतर आपलं भेटणंच नव्हतं झालं, त्यामुळं. आणि तुम्ही मला म्हणाले होते की एक असा विलक्षण अनुभव आला. विलक्षण म्हणजे माझ्या आयुष्यातला तो शिकवणारा अनुभव होता.
आता आपण जसं इंटरव्ह्यू घेताना तू इंटरव्ह्यूच्या ओघात माणसं काय काय बोलून जातात, जसं अनेक राजकीय नेते, मी नाव नाही घेणार, तुझ्याकडे आले होते आणि त्या ओघात जे काही बोलून जातात त्यानंतर एडिट वगैरे करावं लागतं, कारण भान ठेवून का काही मोठे मोठे लोक असतात. तर मीही मर्यादा ठेवूनच बोलणार आहे जे काही तुला ऐकायचं आहे. आता काय झालंय, 2 जण भेटलेत निवेदक म्हणून, याचं काय काढावं आणि त्याचं काय काढावं, म्हणजे लोकांना आज म्हणजे काय म्हणतात मेजवानी आज. पण मी तुला प्रयागराजचा अनुभव सांगतो. मला तुला हे सांगायला आवडेल की मी जेव्हा महाकुंभचा आपल्याबद्दलचा आपल्या दोघांचा फोन झाला, डिस्कशन बरोबर, त्याच्या आधी तुला आठवत असेल आपण आपला इंटरव्ह्यू शूट होण्याच्या आधी आपल्याला एक नागा साधू भेटले होते. बरोबर, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं. आम्हाला नागा साधू भेटले होते आणि असेच भेटले होते. त्यांनी मला बघितलं. मी एक सांग, बोल 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 बोल. आपण बसलो होतो, मी तुमच्या समोर विषय मांडला होता की मला एकदा तरी नागा साधूंना भेटायचंय. आपण बसलो होतो म्हणजे चहाला बसलो. बरोबर, बसलो चहाला बसलो होतो असं आपण बसलो होतो. तर तू म्हटलं तर मला एकदा तरी नागा साधूंना. बरोबर. तेव्हा मी म्हटलं बघ, मनापासून इच्छा कर, होईल. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला ते नागा साधू भेटले. बरोबर, सगळं गळ्यात घातलेलं, आणि त्यांनी मला म्हटलं इथं राहू. त्यांनी चेहरा बघितला, बरं त्यांनी सगळंच सांगितलं. दुसऱ्या दिवशी आपण त्यांना भेटायला गेलो होतो. बरोबर, ठिकाणं वगैरे काही सांगणार नाही, त्यांनी भेटायला बोलवलं होतं. त्यांनी तुला आशीर्वाद दिला, माझ्याबरोबर आशीर्वाद दिला, आणि त्यांनी हे सांगितलं की तू उनका काम कर रहे हो, करो. त्यानंतर इंटरव्ह्यू झाला. म्हणजे ती गोष्ट ऐकली, भेटली, कनेक्टेड, इंटरव्ह्यू झाला. त्यानंतर मला आठवतं महाकुंभ मेळा, बापरे काय त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं महाकुंभाबद्दल. म्हणजे तू गेला नाही, पण काय वाटलं तुला त्या बोलाय? गेलं नाही. आता कसं होतं की ते काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह एनर्जी एवढी होती. तो कुंभमेळा त्याने पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात नाही जगाभरामध्ये तो हे पसरवली होती एनर्जी, असं होतं. पण काही फॅमिली फंक्शन्समुळे मला तिकडे जाता नाही आलं, त्यामुळे तुम्ही गेले होते. तर मी तुला तेच सांगतो की जेव्हा मी तुला पहिला फोन केला होता, मला अजून आठवतं की ही गोष्ट जानेवारी महिन्यातली आहे. बरोबर, मी तुला जानेवारीत फोन केला की अरे आकाश, कुंभमेळ्याला महाकुंभमेळा आहे, आपण कनेक्टेड आहोत, कारण आपल्यात विषय सगळे आध्यात्मिक होतात, तर आपण जाऊयात का? तर तू म्हटला हो. कोणाचं तरी लग्न होतं मला आठवतं, तुझ्या मित्राच्या बहिणीचं का भावाचं, बहिणीचं लग्न होतं. आपलं ठरलं पण होतं. आपण म्हटलो आपण 4-5 जण ड्राईव्ह करत जाऊ, हे करू ते करू. परत मी तुझ्या चॅनलच्या मार्फत तुझ्या चॅनलमध्ये एकदा बोललो होतो, त्याच्यावरती काही लोकांनी मला ट्रोल केलं. ते म्हटले की तुझ्याकडे क्रेटा गाडी ही सांगायची गरज आहे. बरोबर. तर मी हे सांगून टाकतो की मी ते काय बोललो होतो. तेव्हा माझ्याकडे क्रेटा काळ्या रंगाची होती आणि मला काळा रंग वापरायला नव्हता सांगितला, म्हणून मी पांढऱ्या रंगाची गाडी घेतली. पण मी पांढऱ्या रंगाची कुठली गाडी घेतली हे सांगितलं नाही. ते ओघात आलं होतं, त्याबद्दल हे सांगायचं होतं. तर आपण आपल्या गाडीतनं जाणार होतो. आता मी गाडीचं नाव सांगत नाही. तू हो म्हटलं, सगळं झालं. आपले डीओपी दादा कोण, सुदर्शन, ते सगळं आपलं ठरलं. म्हटलं आपण करूयात, आणि ऐनवेळेस तुझं कॅन्सल झालं. बरोबर. इथून अध्याय सुरू होतो. आज जे मी काही बोलणार आहे ते सगळेजण ऐकणार आहेत, आणि मी जे बोलणार आहे ते मी सत्य बोलणार आहे. मी सत्य तुम्हाला विचारायला सांगितलेलं आहे, तर मी सत्य सांगतो. मी जीवनात खूप खडतर प्रवास केलेला आहे. माझ्या जीवनात मी खूप कष्ट पाहिले, संघर्ष पाहिले, पण संघर्षामध्ये पण महादेव आहे हे त्यांनी सांगितलं. माझा भाऊ आहे, काकांचा मुलगा, सख्खा भाऊ म्हटलं तरी सख्खाच भाऊ असतो. सख्खा चुलत काय ते सख्खा भाऊ. माझा वाढदिवस होता 22 जानेवारीला. 21 तारखेला मी घरी गेलो आमच्या. तर म्हटलो यार आपण, तू नाही म्हटलास आणि त्याच्यात नंतर म्हटलो आता 2-4 दिवस, कारण तू म्हणत होता की आपण फेब्रुवारीच्या 1-2 तारखेला जाऊ, 3 तारखेला. 31 तारखेला का काहीतरी लग्न काहीतरी होतं मला आठवतं. 31 तारखेला लग्न होतं. माझं म्हणणं होतं लग्न झाल्यानंतर संध्याकाळी. राईट और रॉंग? बघ म्हणजे मला आठवतंय ते. तर मी म्हटलो यार नाही, मला ती ओढ निर्माण होत होती. मी त्याच्याकडे गेलो. तो म्हटला चल जाऊयात. म्हटलो अरे माझा वाढदिवस येऊ द्या. तो म्हटलं नाही आपण 23 तारखेला जाऊयात. म्हटलं ओके. 23 तारखेला पहाटे 5 वाजता तो, मी, त्याचा एक मित्र होता आणि आमच्याबरोबर एक गृहस्थ होते. गाडी काढली आम्ही निघालो. तेव्हा मी निघताना माझी सवय आहे की मी काळभैरव अष्टक गाडीत लावतो. काळभैरवनाथाचं अष्टक लावलं मी. तिकडे चर्चा झाली. मला म्हटले की अरे शक्तिमंत्र लावायचे नसतात. म्हटलं नाही मला ऐकायचं आहे म्हटलं. तर माझा भाऊ जो होता, काहीतरी त्या दोघांची चर्चा चालू होती. काहीतरी माझ्या सख्ख्या चुलत भावानी ती एक बॅग होती त्याच्याकडे,
ती 22 जानेवारीला अर्ध्या रात्री काहीतरी तो खाली जाऊन त्याच्या गाडीत ठेवणार होता आणि माझी गाडी आल्यानंतर तो गाडीत ठेवणार होता. त्याच्यावरनं काहीतरी त्यांचं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याला सांगितलं गेलं की तू रात्री कशाला बॅग ठेवलीस. बरं, हे दुसऱ्या दिवशी गाडीत चालू झालं बरं का प्रकार. म्हटलं अरे यांचं काय चाललं आहे, बॅग ठेवण्यावरनं का त्यांच्यात बोलणं चालू आहे. तर काका हलवायचे इथे आल्यानंतर ते जे गृहस्थ होते ते म्हटले की त्याला म्हटले असं रात्रीची बॅग ठेवा. आता त्यांचे आध्यात्मिक गोष्टी असतील ते म्हटले असं रात्री ठेवायचं नसतं, हे नाही ते नाही करायचं, असं नाही करायचं. तर मी म्हटलं यार काय सकाळी चालू झालं आहे. बरोबर होतं त्यांचं. आणि तेवढ्यात ते गाडीत एक शब्द बोलले. त्याला बोलले की बघ आज ॲक्सिडेंट होणार गाडीचा. अरे आता मी तिथे माझं म्हटले बघ आज काहीतरी होणार म्हटले. मला म्हटलो आता यार मला बरं काय होतं की हे असं बोलल्यानंतर काय होतं, एक माणूस बॅकफुटला जातो. आता टेन्शन येतं ना या गोष्टीचं. ते म्हटले आज काहीतरी होणार म्हटले. अरे बापरे म्हटलो आता काय. मी तयारीत निघालो आहे रे. मला तो अनुभव घ्यायचा आहे. प्रवास पण छोटा नाही आहे ना. अरे सांगतो ना पुढचं ऐक ना अनुभव घ्यायचा आहे, प्रचिती येते. मी काही दुर्लक्ष केलं बाबा. म्हटलो नको आपण बोलायला, कारण मी आपली गाडी चालवत निघालो. आणि माझा नियम आहे की मी गाडी चालवणार. मी शक्यतो कुठेही प्रवासात मलाच गाडी चालवायला आवडते. कारण काय होतं विश्वास असं नाही तर मी चालवले. नगरला एक प्रॉब्लेम झाला बरं का. अहमदनगरला प्रॉब्लेम झाला. आता आत्ताच्या ज्या गाड्या आहेत ना त्याच्यात आपल्याला कळतं की टायर पंक्चर झालं आहे वगैरे XYZ. टायर पंक्चर झालं. तर ते माझे भाऊ आणि ते म्हटले की नाही ते हवा भरच. अरे म्हटलो ऐका माझं टायर पंक्चर, मला पंक्चर काढू द्या. कारण समृद्धी महामार्गावरती मी पहिल्यांदा जाणार होतो. म्हटलं तिकडे मी जे अभ्यास केला की तिकडे दुकान वगैरे नाही मिळालं कुठे, कारण नुकतं नवीन चालू झालं आहे ना. म्हटलं अरे मला पंक्चर काढू. नाही म्हटले पंक्चर नाही. बरं 48 टायरमध्ये हवा भरायला लावली. मला जाणवतं आहे की गाडीवरती. अहो म्हटलं ऐका माझं. नाही म्हटले पंक्चरच नाही म्हटले. चल गाडी काढ म्हटले. माझ्या जीवात धगधग रे. मला धडधड वाटणार ना. आता तुझी गाडी पंक्चर. परमेश्वराच्या कृपेने डाव्या साईडला जे काही टायर मिळालं आणि त्याच्यातनं एक एवढीशी तार काढली त्यांनी. मग माझा जीव कुठेतरी जागेवर आला. त्यानंतर जसं समृद्धी हायवे चालू, काय भव्य हायवे केला आहे रे, खरंच मानलं पाहिजे. पण ते इल्युजन्स होतात बरं का तिकडे. तेच चाललं बघ, बाकी काहीच नाही ना, तेच चाललंय. गाडी काढली, आम्ही नागपूरला पोचलो. नागपूरला भुका लागल्या होत्या, तिकडे जेवण केलं वगैरे XYZ. गाडी मी चालवणार हे स्पष्ट सांगितलं होतं. सगळं नॉर्मल चालू होतं, सगळं नॉर्मल. 8, 8:15, 8:30 वाजता 9 वाजता गाडीत एक वेगळी हालचाल सुरू झाली. वेगळीच हालचाल चालू झाली. वाईब्स बदलल्या होत्या. माझा भाऊ झोपला होता. ते माझे जे गृहस्थ होते ते भयंकर चिडले होते. राग आला होता त्यांना. काय त्यांचं चिडचिड होत होते. इग्नोर केलं. त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये वादविवाद झाले. त्रयस्थ लेवलपर्यंत वादविवाद झाले. मी गाडी खाली उतरलो, चावी ठेवली. म्हटलो मी निघालो, मला नाही यायचं पुढे. जा म्हटलो. माझा भाऊ होता. त्यांनी काय चाललं आहे काय नाही. मी तुला सांगू का, सकाळी आम्ही निघालो होतो. मी प्रयागराज 250 किलोमीटर होतो. मी किती वाजता पोहोचवली असेल गाडी? रात्री 11 वाजता. तिथून 200 किलोमीटर प्रयागराज होतो. मी 11 वाजता पोहोचवली गाडी त्या दिवशी, खाऊन पिऊन. नंतर मी म्हटलं यार मला कटकट होती. म्हटलं बोलायला नको, कशाला उगीच. तिथून मी रूमवर गेलो. मी माझा झोपलो. नंतर लक्षात आलं रे हे सकाळी बोलले होते की आज काहीतरी होणार. ते बोलले होते गाडीत. टायर पंक्चर झालं बरोबर. अंधारात जेव्हा एका ठिकाणी गेलो होतो, समोरून गाड्या येत होत्या. हायवे बंद होता. त्यानंतर 3दा 4दा अशा ठिकाणी गाडी थांबवायला लावली. म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांना काही वॉशरूमला जायचं असेल, काही जायचं असेल. त्यांनी 3-4 वेळा गाडी अशा ठिकाणी थांबवली जिथून मागून सुसाट 120-130च्या स्पीडनी गाड्या येत होत्या. आणि आमची गाडी अर्धी अशी थांबली. म्हणजे ही गाडी आहे ना अशी थांबलेली आहे. आणि मी म्हणतोय की नको. बरं एखाद्याला अर्जंट कॉल असेल, आपण बोलू शकत नाही. ती पण भीती होती, कारण जबाबदारी पण होती ना रे. विषय मी काढला होता ना जायचा प्रयागराजला. आणि माझा भाऊ मला म्हटला की चल. बरोबर की नाही. हे सगळं झाल्यानंतर मला रात्री क्लिक झालं की अरे हे बोलले होते, हे सकाळी बोलले होते.
म्हणजे विचार करा, ते तर म्हटले होते गाडीचा ॲक्सिडेंट होणार, पण घडलं ना. बरोबर. घडलं का नाही? घडलं. बरं, त्या क्षणाला माझीही चिडचिड झाली होती, मलाही कंट्रोल नव्हतं झालं, कारण इतका गाडीमध्ये निगेटिव्ह टॉक चालू झाला होता. म्हणजे हेच होणार, तेच होणार, ते एखाद्या माणसाची चिडचिड होती. आणि बघ, शेवटी स्वाभाविक आहे. दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी आम्ही निघालो, दुपारनंतर प्रयागराजला पोचलो. गाडीत एकदम शांतता होती, कारण माझा भाऊ होता, वातावरण नील झालं होतं, मूड गेला होता सगळा. आम्ही तिकडे गेल्यानंतर प्रयागराजचे जिकडे राईटला जायचं होतं पूर्ण आम्हाला पूल फिरून यावं लागलं. मग तिकडे आमचे एक ब्रिजमोहन सर म्हणून आहेत, मिश्राजी, माझे ते बॉस होते. त्यांनी एका पंडालामध्ये माझी सोय केली होती राहायची. आम्ही पंडालात जायच्या आधी तिकडे मोठे महात्मे होते. तिथे पहिलं आम्ही संध्याकाळचं स्नान घेतलं. आकाश, मी सांगू शकत नाही रे काय झालं. पहिलं स्नान घेतलं मी, अक्षरशः काय पवित्र एनर्जी आहे, तू बिलीव्ह नाही करू शकत. त्यानंतर आम्ही तिकडे गेलो पंडालात, सगळे नागा साधू, मोठे मोठे ऋषीमुनी. अरे असं वाटतं की तुम्ही स्वर्गातच आलात रे, तुम्ही त्या झोनमध्ये गेलात. सगळं बघतोय, नमस्कार केला, हे ते सगळे महात्मे, एवढा मोठा भंडारा चालू आहे. मुकेश अंबानीजींचं शेजारीच त्यांचा असं मोठा भंडारा होता, त्यांच्या अनंत अंबानीजींचं फोटो लावला, सगळं मोठे मोठे. बरं, तिकडेही माझे गुरुजी होते जे मला गाईड करतात. अच्छा. देशमुख गुरुजी, हां, ते तिकडे होते. तेव्हा त्यांना मी सगळं सांगितलं, म्हटलं हे असं असं. ते म्हटले मला माहिती, आपण नंतर बोलूयात. स्नान केलं मी, पहिल्यांदा कुडकुडलो, त्यानंतर जे काही स्नान झालं, आणि तिथून मी 2 पाण्याच्या बॉटल्स विकत घेतलेल्या, त्या मी भरल्या. गंगाजल घरी सगळ्यांना मी देतो, सगळ्यांना दे. तुला मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये काय म्हटलं होतं की माझी सवय की मी कुठल्याही देवस्थानी गेलो तर माझ्या जवळच्या लोकांसाठी धागे आणतो. तसं मी 2 बॉटल्स आणल्या, सगळ्यांना दिलं बरं का, त्यातलं थोडं थोडं जल. माझ्यापर्यंत पण आलं, तुझ्यापर्यंत, तुला पण दिलं ना मी, तुला दिलं मी, तुझ्यापर्यंत तुझ्यापर्यंत पण आलं. तर मी त्या घेतल्या. आता माझ्या गाडीत 7 सीटरमध्ये मी त्या मागे ठेवल्या. माझ्या भावानी एक तो कॅन्ड घेतला, त्यांनी घरातनं एक कॅन्ड आणला होता. बघा, मी काळजीपूर्वक ऐक मी काय बोलतोय. त्यांनी तो कॅन्ड आणला होता. त्याचे गृहस्थ होते, त्यांनी पण एक कॅन्ड आणला होता. ते दोन्ही कॅन्ड त्यांनी असे फिक्स करून वगैरे ठेवले. त्याच्याबरोबरचा जो मित्र होता त्यांनी पण एक कॅन्ड आणला. बरं, माझ्या बॉटल्स अशा मागे सगळं भरलेलं आहे. आणि मी रिक्वेस्ट करतोय माझ्या भावाला की भाऊ आता इथून निघू, कारण मला माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं की 22 तारखेला जर तुम्ही आत आला, 26 नंतर आलात तर तुम्ही आत याल पण बाहेर जाता येणार नाही, कारण त्यानंतर काय काय घडलंय तुला पण माहिती आहे. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज आज 25 तारीख आहे, आपण निघूयात. आणि 25 तारखेला निघालो. 26-27 नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती, जगजाहीर माहिती की काय गर्दी झाली काय. बरोबर. 25 तारखेला निघाल्यानंतर गाडीतलं वातावरण, मी गाडी चालवत होतो, माझा भाऊ शेजारी बसला होता. आता माझा भाऊ खूप गमतीशीर आहे, मजेशीर, खूप प्रेमळ पोरगा आहे. आता सख्खा भाऊ असल्यानंतर एक असं मस्तीखोर असतो, तसं बरोबर माझ्या घरातले म्हणतात जसा मी आहे तसा तो आहे, कारण मी लहानपणी खूप मस्ती केली आणि खूप सुंदर पोरगा आहे ते. त्याची मस्ती चालू होती, तर मी म्हणतो नको ना रे मस्ती करू, नको मस्ती करू. तेवढ्यात माझ्या बहिणीचा, आत्ते बहिणीचा फोन आला आणि त्यांनी व्हिडिओ कॉल लावला. तर तिला काहीतरी व्हिडिओ कॉलमध्ये बघा एनर्जीज बघ काय ॲक्टिवेट होतात. तर मी गाडी कुठे चालवत गेलो तुला माहिती, लेह लडाखला गेलो. लेह लडाखला आपण कुठे कुठे फिरलोय तुला पण माहिती. त्यांनी तो व्हिडिओ कॉल लावला आणि समृद्ध महामार्गावरती माझी गाडी धडकली. अरे बापरे. ते बॅरियर असतात ना प्लास्टिकचे, दानकन बॅरियर उडवलं. माझ्या जीवनात असं नाही झालं रे. नंबर प्लेट तुटली. गृहस्थ काय बोलले होते, ॲक्सिडेंट होणार. रात्री काय झालं, दुसऱ्या दिवशी मला भीती वाटायला लागली. तिथून मी आणि बरं त्या दिवशी माझं एवढंच म्हणणं होतं सगळ्यांना की रात्रीचा प्रवास नको करायला, आपण थांबूयात. ज्याच्यामुळे गैरसमज झाले तर माझा कन्सर्न होता की 11 नंतर नको ड्राईव्ह करायला, कारण आपण चांगली चालवतो, समोरची हे बघ महादेव सोबत आहेत, बरोबर, सुखरूपच नेणार, सुखरूपच आणणार. पण बरोबर ना, रात्रीचा प्रवास नाही करायचा. चुकीचं बोललो का मी? नाही ना, चुकीचं काहीच बोललो नाही. तिकडे ती गाडी ती उडली, ते बॅरिगेट उडलं. म्हटलं आईला, म्हटलं अवघड आहे, म्हटलं आता काय खरं नाही. म्हटलं
देवा म्हटलो वाचव. तिथून मी म्हटलो की नागपूरला थांबायचं. आता इथून सुरुवात अजून एक वेगळी गंमत. नागपूरला थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघायला आणि जशी गाडी ओपन केली, काय झालं असेल अंदाज? काय झालं असेल? विचार कर, विचारा पलीकडे आहे सगळं. ज्याला समजलं त्याला समजलं. गंगाजल पॅक करून आणलं होतं. बरोबर. आपण एवढं लांब लांब जातो, पॅक करतो. माझं गंगाजल, माझ्या बॉटल्स, माझ्या भावाच्या जो मित्र होता त्याचं गंगाजल, ते सुखरूप होतं. जे गृहस्थ होते त्यांचं सगळं गंगाजल सांडलं होतं गाडीत. अरे बापरे. एवढा कॅन्ड होता, एवढंसंच सगळं गंगाजल सांडलं होतं गाडीत. आयला म्हटलं बरं, माती, गंगा मैयाची माती वगैरे होती. माझा भाऊ होता त्याचं पण सांडलं होतं. म्हटलं हे काय आहे? म्हटलं हे काय आहे? बरं मला आता ते त्यानंतर एक आपण आध्यात्मिक बोलतो. पुढे गेलो, फोन केला. मला ज्याला फोन करायचा होता मी त्यांना फोन केला. ते म्हटले अरे गाडी स्वच्छ झाली. गाडी म्हणजे काय? आधीच्या काळात काय म्हणतो आपण गाडीला? वाहन. रथ. रथ. आपण म्हणतो रथाखाली उतरायचं नसतं. स्वतः जे गृहस्थ बोलले होते त्यांच्या गंगा जलानी माझी गाडी स्वच्छ झाली असं मी मानतो. बरोबर. माझं का नाही सांडलं? त्या मित्राचं का नाही सांडलं? त्यांचंच सांडलं. त्यांचंच सांडलं. अख्खी गाडी धुवून निघाली. म्हणजे गाडीने स्वतःवरती एनर्जीज ॲक्टिवेट केल्या असं मला त्या माणसाने सांगितलं होतं. गाडीत बसताना आपण म्हणतो ना नेहमी चांगलं बोला, सगळं चांगलं होणार आहे. अरे कारण वास्तू तथास्तू म्हणत असते. तिथून घरी आलो, तिकडूनही पुढचा किस्सा घडलाच. छत्रपती संभाजीनगरवरनं ट्रक अंगावर आला. तिथूनही परत नंतर गाडी काढली. एकदाचं घरी पोचवलं. गृहस्थ त्यांच्या मार्गी गेले. माझ्या भावाला नमस्कार केला. म्हटलो हर हर महादेव, घेऊन जा म्हटलो. माझ्या 2 बॉटल घेऊन आलो मी घरी. दुसऱ्या दिवशी असं म्हणतात की जे गंगाजल असतं ते आपल्या घरातल्यांच्या अंगावरती शिंपडायचं असतं. बरोबर. आता मी तेव्हा माझ्या आईला फोन केला तर तिला यायला उशीर झाला. मी माझी बायको समा, तिच्या अंगावरती गंगाजल शिंपडलं. आता हे फोटोज मी तुला ह्या मार्गातनं दाखवणार आहे. बरोबर. मी शिंपडलं गंगाजल. त्यानंतर माझे 2 मुलं देवांश आणि लेहान ते असे करून असे थांबले बाबा माझ्या अंगावर. आणि मी शिंपडायला सुरुवात केलं तेव्हा माझी बायको फक्त फोटो क्लिक करत होती. आणि ते क्लिक झाल्यानंतर जे माझ्या जीवनात घडलं आकाश, मी लिटरली सांगतो, ते फोटोज ह्या माध्यमातनं आज ती वेळ आली असं मला असं वाटतं. ज्याच्यावरती आपण बोलणार होतो त्या फोटोजमध्ये जे मी गंगाजल शिंपडत असताना जे हाताभोवती वेगळ्या वलय आलं ते अद्भुत आहे आणि ते मी तुला दाखवतो. बरोबर. आणि त्यानंतर मी माझ्या 2 गुरुजींना, माझे जे साधू महात्मे आहेत त्यांना फोन केला. म्हटलो गुरुजी हे काय चाललंय? त्यांनी मला एकच सांगितलं, जर तू त्यांच्याबरोबर गेला नसता तर ते जे बोलले होते ते त्यांच्याबरोबर होणार होतं. आलेलं संकट टाळलं. प्रयागराजला तू घेऊन गेलायस, ते नाही आले. तू नाव काढलं, ते आले. आणि तू त्यांना घेऊन गेलास आणि सुखरूप घेऊन आलास. गंगाजल ते बोलले होते कारण त्यांना इंट्युशन्स आले होते. पण त्या ठिकाणी ते काहीतरी घडलं असतं आणि गाडीने स्वच्छ करून घेतलं. आणि तुला यार महादेवाशी कनेक्टेड असणं, मी तुला खरं सांगतो की आजही महादेवाचा फोटो बघितला तर मी रडायला लागतो. अजून काय करावं परमेश्वराने खाली यावं. अजूनही माझ्या गाडीत गंगाजल आहे. त्याच्यानंतरचा पुढचा अनुभव, माझा मित्र आहे आपल्या शोचा डिरेक्टर सागर, 20 दिवसानंतर आम्ही म्हणतो अरे आम्हाला शंकर महाराजांच्या मठात जायचं आहे. मी त्याला म्हटलं बघा आता आपला कार्यक्रम झाला आहे, सगळं झालं आहे, उद्या आपण गुरुवार आहे शंकर महाराजांच्या मठात जायचं. 1 महिन्यानंतरची गोष्ट आहे. 20 दिवस आपण मस्तपैकी खिचडी खाऊ, महाराजांचा आशीर्वाद घेऊ. तिकडे गेल्यानंतर खिचडी तुला माहिती आहे. बरोबर. काही कारणास्तव झालं नाही. आम्हाला भोरला शूटिंगच्या लोकेशनला जायचं होतं, शूटिंगचं लोकेशन बघायला. पुढे जाताना तिथे स्वामी समर्थांचा मठ असं दिसलं. आम्ही तिकडे डावीकडे आत शिरलो. रोहित गायकवाड म्हणून माझे मित्र आहेत ज्यांच्याकडून मी दरवेळेस गाड्या घेतो आपल्या, हो, ते म्हटलं हा मठ वरतीच आहे. वरती जातो, तिथे मोठे गृहस्थ भेटतात जे पुजारी आहेत.
मोठी भोरमध्ये स्वामींची मूर्ती, मी स्वामींचं दर्शन घेतलं, साक्षात स्वामी समोर त्याचं जातं आणि मग गप्पा वगैरे मारतो. बरं तिकडे विषय निघतो शंकर महाराजांचा. ते मला शंकर महाराजांचा एक दुर्मिळ फोटो दाखवतात की हा असा आहे. बरं हे सगळं चालू आहे, त्यातलं या तुम्हाला मी मंदिर दाखवतो. मंदिर दाखवताना उजवीकडे घेऊन जातात, तिकडे कोण असावं, मोठी मूर्ती कोणाची असावी, शंकर महाराजांची. बरं हे झालं. त्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे महादेवाचं पण मंदिर आहे. म्हटलं हे कसं काय. तो सागर शॉक. खाली घेऊन गेले महादेवाची पिंड. मी रडायला लागलो रे. बरं माझ्या गाडीत काय होतं, गंगाजल, प्रयागराजचं जल. मी जल घेतलं आणि महादेवावरती वाहिलं. मी तो फोटो दाखवतो, त्या फोटोमध्ये काय दिसतंय बघ. बरं त्यानंतर आम्ही असं बसलोय. म्हटलं सागर निघूयात. सागर म्हटलं चल जाऊयात. ते आले, थांबा माझ्याकडे प्रूफ फोटोज आहेत, मी दाखवतो. थांबा कुठे. म्हटलं थांबा. आम्ही महाराजांसमोर बसलो होतो, शंकर महाराज समोर आहेत. 2 ताटं आणि दोन्ही ताटात खिचडी, भरून सांग हे काय, सांग आकाश हे काय आहे, काय होतंय. कॅन यू बिलीव्ह इट यार आकाश. काय नेमकं काय चाललंय सगळं. मी आफ्टर महाकाल जे गोष्टी आपल्याबरोबर, म्हणजे अद्भुत आहे रे सगळं. त्याची सीमा नाही त्याला. हा तो फोटो जो तुला मी म्हटलो, हे बघ. हो नॉन काय बाबा ते असलं काही केले, त्यांना पण दाखवलं. काढलेला आहे फोटो लिटरली. हे बघ मी हे, आणि अरे हे अद्भुत आहे रे सगळं. म्हणजे तुम्ही हे बघ खिचडी, इथे दिसत आहेत शंकर महाराज. हे बघ आणि ही ती महादेवाची पिंड. हे बघ स्वामींचं आणि ही ती महादेवाची पिंड. मी तुला फोटो पाठवला होता ना त्या दिवशी. हो जरा नीट बघ ह्याच्यात काय दिसतंय. इथे बघ, इथे यू कॅन सी दिस. हे होतंय. आणि हा प्रयागराजचा किस्सा. हे अद्भुत आहे ना. बरं ते बोलल्याप्रमाणेच सगळं झालं रे. गंगाजल काय सांडतंय, अजूनही ते जल माझ्याकडे आहे. एवढी ताकद आहे प्रयागराजच्या महाकुंभची. काय आहे, किती साधू महात्मे, संत, ऋषीमुनी, नागासाधू, अघोरी, किती लोकांनी डुबकी मारली आहे. माझ्यासमोर तिकडे ते पोलीस ऑफिसर होते ना, ते मला म्हटले, तो एक माणूस असं दुसरीकडून ते माती होती तिकडे, गंगामाई होती आणि तो स्वच्छ. तो म्हटलं अरे गंगामाई उधर एक उसको भी आप ये कर रहे हो. तू गेला पाहिजे होता रे. काय भव्य. मला पण खंत आहे की मी येत आलो. आता यावेळेस नाशिकला जाऊ. हो नक्की. आणि तुझ्याबरोबर तर वारंवार तुमच्याबरोबर घडतात. तुम्ही अनेक तुझा तो ट्रेकचा अनुभव तू बघ मंदिरातलं सांगितलं होतं ते यार सगळ्या प्रेक्षकांना आवडेल ऐकायला. ते तू मंदिरात गेला होता, ते नंतर बंद होतं आणि उघडलं, तो काय अनुभव होता. ते काय आम्ही गोरडेश्वरच्या डोंगरावरती गेलो होतो. हे कुठे आलं. गोरडेश्वर जवळच, पुण्यापासून जवळच आहे. एक म्हणजे अंतर नाही सांगता यायचं मला, पण जवळच आहे. तर आम्ही गेलो ते. आणि म्हणजे आमचं कसं आहे की मी महिन्यातून 1 दिवस आम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जातो. म्हणजे जसं की आधी आम्ही पुण्यातले सगळे मंदिरं कव्हर केली आहेत आणि आता बाहेर जायला चालू केलंय. त्याच्यामध्ये एक हा गोरडेश्वरच्या डोंगराचा किस्सा होता की आम्ही गेलो होतो तिथं आणि आम्ही रात्रीचं गुगल मॅपवरती ते मंदिर शोधतो. तर त्याचं कसं की ट्रेक करावं लागतं, त्याला खूप ट्रेक करावं लागतं. आणि गेल्यानंतर कसं आहे की गोरडेश्वरचं एक मंदिर आहे आणि तिथं आहे म्हणजे महादेवांची मूर्ती वगैरे आहे. महादेवांची मूर्ती वगैरे आहे. पण आम्हाला हे माहित नव्हतं की तिथं शिवलिंग पण आहे. हे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही हे घेतलं, दर्शन वगैरे घेतलं तिथं.
आणि त्यानंतर रात्रीचं काय करायचं म्हणून आम्ही त्या डोंगरावरती फिरत होतो. एक तिथं झेंडा दिसत होता. हा, गोराडेश्वरच्या डोंगर, जंगलात. नाही, जंगल असं नाहीये ते, पण आहे, डोंगर आहे. तर तिथे एक वरती आम्हाला झेंडा दिसत होता. तर आम्ही पाहतोय की म्हणजे आम्हाला वाटलं की तिथं वरती अजून एक मंदिर असू शकतं, म्हणून आम्ही तिथं गेलो. म्हणजे ऑलरेडी जर तसं बघायला गेलं की गोराडेश्वरचं जे मेन मंदिर आहे तिथं आमचं दर्शन झालं होतं. मग त्यानंतर आम्ही वरती झेंडा दिसला म्हणून आम्ही वरती गेलो. आणि त्यानंतर काय झालं, किती जण होता तुम्ही? आम्ही एक 5 ते 6 जण. आपलीच टीम होती? हो, 5 ते 6 जण असेल. आणि मॅपवरती एक असं होत होतं की गोराडेश्वरचं जे होतं तर त्याच्यामध्ये एक शिवलिंग दाखवत होती आम्हाला, नाही का. आणि आम्ही ती मॅप शोधतोय की नाही का, की नक्की झालंय काय. म्हणजे आम्ही म्हणजे मंदिरात तर आलोय तरी सुद्धा ती शिवलिंग अजून एक अर्धा किलोमीटर लांब आम्हाला दाखवतीये. मग ती आम्हाला ती माहित नव्हती. आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही शोधत त्या वरती झेंड्यावरती गेलो, मॅपप्रमाणे वरती झेंड्यावरती गेलो. आणि त्यानंतर एक सरळ रोड दाखवत होता. रोड दिसत तर नव्हता, मोबाईलच्या लाईटवरती आम्ही गेलो तिकडे आणि खालून फिरून आलो त्या बाजूला. आणि एक गोष्ट झाली होती की आम्ही रात्रीचं गेल्यामुळे मंदिर बंद होतं, आम्ही बाहेरून दर्शन घेतलं होतं, बरोबर. आणि त्या आम्ही मॅपवरती गेल्यानंतर त्या मॅपवरती आम्ही फिरून येतोय आणि आम्हाला ती शिवलिंग सापडते जी तुम्ही शोधताय. हो, जी शोधतोय. म्हणजे आम्ही असं नाहीये की आम्हाला शिवलिंग आहे ते आम्हाला माहित नव्हतं तिथं. आम्ही पाहत होतो की बाबा 1 किलोमीटर लांब किंवा अर्धा किलोमीटर लांब आम्हाला अजून एक मंदिर दाखवतं, आम्ही तिथं चाललोय. त्यानंतर फिरून गेल्यानंतर आम्ही तिथं पाहिलं की तिथं शिवलिंग होती. मग तर आमचं दर्शन झालं. म्हणजे आम्ही गेलो मंदिरामध्ये होतो गोराडेश्वरच्या, तिथं आम्हाला बाहेरून दर्शन घ्यावं लागलं होतं का तर मंदिर बंद होतं आम्ही रात्रीचं गेल्यामुळं. पण त्या मॅपमुळे, आणि असं नाही आहे मॅपमध्ये दाखवत बघू वेळ आहे आपल्याकडं, म्हणजे असं झालं की बाहेरून दर्शन घेण्यापेक्षा आमचं शिवलिंग पाशी जाऊन दर्शन झालं. इथं मंदिर पण आहे आणि शिवलिंग असे 2 वेगवेगळे आहेत तिथं. आणि ते माहित नव्हतं आणि तिथं खाली सांगत पण नाही कोण की असं असेल वरती म्हणून. हो, म्हणजे शिवकालीन असेल ते? हा, शिवकालीन आहे भरपूर. हा, अद्भुतच अनुभव. अद्भुत म्हणजे महादेवांची मंदिर आहेत ना, म्हणजे बघण्यासाठी एवढी हे असतात. म्हणजे बघायला गेलं तर काही ठिकाणी ट्रेक करावा लागतो किंवा काय, एकदम सुंदर सुंदर मंदिर आहेत. म्हणजे पुण्यातच बघायला गेलं तर माझं सगळ्यात आवडतीचं तुम्हाला मंदिर सांगतो. नाशिकला गेल्यानंतर एक मंदिर आहे, त्र्यंबकेश्वर नाही, नाशिकच्या अलीकडेच आहे, कपालेश्वर म्हणून. हो, ऐकलंय. हा, म्हणजे तुम्ही जी उज्जैनच्या महाकालला आरती ऐकता ती बरोबर सेम टू सेम आरती तिथं होती. सेम टू सेम कपालेश्वरच्या मंदिरात होती. आणि तीही आम्हाला माहित नव्हती. आम्ही गेलो त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं, त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही आलाच आहात तर एकदा कपालेश्वरला जावा. की कोण म्हटलं असं? एक असेच अननोन पर्सन होते ते आम्हाला म्हणाले की एक तिथं जावा. आणि आठवड्यातून एकदाच ती आरती होती आणि त्या आरतीला तुम्हाला अर्धा तास बाकी आहे, तुम्ही तिथं पोहोचू शकता. मग आम्ही गेलो, आमच्या म्हणजे घरामधले सगळे, म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता त्याला आम्ही सांगितलं, म्हणजे आम्ही गाडी करून गेलो होतो, त्याला सांगितलं की तू गाडी लाव. आणि आम्ही फॅमिलीला घेऊन गेलो. गेल्यानंतर असं होतं की तिथं कमीत कमी 200 ते 250 पब्लिक असतं रोज. हा, आणि ते आठवड्यातून एकदा आरती होती त्यामुळे, आणि प्रत्येकाच्या हातामध्ये पुस्तक असतं आरतीचं. आणि ती आरती होती जवळजवळ ती आरती 40 मिनिटं चालते. आणि ती आरती म्हणजे सांगताना पण अंगावर काट येतात माझ्या, की ऍट अ टाइम तिथं जेवढी लोक असतील ती 200 लोक ती आरती म्हणत असतात आणि ते नगाडे वाजत असतात तिथं. ती आरती एकदा म्हणजे केली पाहिजे. इथून कपालेश्वर नाशिकवरनं किती लांब आहे? नाशिकवरनं थोड्याच अंतरावरती, एक म्हणजे 20-25 मिनिटाच्या अंतरावरती तर असेल. असं आपण कैलास मानस सरोवराबद्दल बोलतो आणि कैलास पर्वताबद्दल बोलतो आजकाल. तू बघ ना, हे विशेष आहे ना की आजपर्यंत कैलास पर्वतावर कोण गेलं नाही जाऊ शकत. युधिष्ठिर महाराज गेले असं म्हणतात. त्यांच्याबरोबर एक श्वान होता असं म्हणतात. म्हणजे झालेलं आहे ते. युधिष्ठिर गेले, श्वान, बरोबर ना, युधिष्ठिर आणि श्वान. बाकी आजपर्यंत कैलास पर्वतावरती कोणीच चढू शकलं नाही. बरोबर. आता मी एक पॉडकास्ट बघत होतो, त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की जे कैलास पर्वताच्या वरती चढण्याचा प्रयत्न करतात तिकडे वेगाने टाइम वाढतो. बरोबर. असं सांगितलं जातं की कैलास पर्वत जेवढा दिसतो त्याच्या आतमध्ये काय असेल. म्हणजे मला माझ्या गुरुजींनी सांगितलं की ते म्हटले
असा कुठला परमेश्वर आहे जो दगडावरती बसलाय? महादेव. दगड कुठे? पृथ्वीवर. म्हणजे महादेव पृथ्वीवर. महादेव पृथ्वीवर आहेत. बरोबर. दगडावर कोण बसलंय? म्हटलं महादेव. महादेव कुठे आहेत? पृथ्वीवर आहेत. कैलास पर्वत. आणि त्यानंतरच्या गोष्टी, अरे म्हणजे तुला असं तुझ्या पॉडकास्टमध्ये कधी बघ, आत्ताही वाईब्स चेंज झाल्यात. आत्ताच्याही वाईब्स आम्हाला जाणवतात चेंज झाल्यात. तुला खरं सांगतो आकाश, आत्ता इतके इंटरव्ह्यू झाले, म्हणजे आता सीझन असा भरभरून महादेवाच्या आशीर्वादाने मिळाला. पण तुला खरं सांगतो आत्तापर्यंत जेवढे इंटरव्ह्यू झालेत त्याच्यात महाकाल हा सब्जेक्ट निघालाच आहे. माझा DOP विनायक समोर आहे. नाव काय मित्र? राहुल आज आलाय. स्नेहाताई आहेत, त्या डिरेक्टर आहेत. त्या सगळ्यांना विचारतो की आत्तापर्यंत जेवढे इंटरव्ह्यू झालेत त्याच्यात हर हर महादेव, महाकाल, स्वामी, शंकर महाराज, महादेव हा सब्जेक्ट निघतो. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे समज, परत आलो आपण त्या सर्कलकडे, ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. तुला मी जे गंगाजल दिलं, तू घरी दिलंस सगळ्यांना? हो, सगळ्यांना दिलं. ऊर्जा काय वाटली तुला? खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यात. आहे ना? खूप एका वेगळ्या पद्धतीने. असे पॉडकास्ट, असे विषय होणं गरजेचं आहे. तिकडे प्रयागराजला लेटे हुए हनुमानजी, तू नाव ऐकलं असशील. हो, तिकडे दर्शन केलं जातं. आपल्या पुण्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुला असं नाही वाटत की आत्ता जे यूथ जनरेशन आहे आपल्या वयाचं, ते खूप जास्त अध्यात्माकडे वळायला खूप ती सोशल मीडियाचं जर का ते बघायला गेलं ना, दोन बाजू आहेत. म्हणजे ज्याला जी बाजू घ्यायची ते घेतो, असं आहे. मला असं वाटतं की आत्ता जेव्हापासून सोशल मीडिया ॲक्टिव्ह झाले तेव्हापासून खूप लोक धार्मिक व्हायला लागलीत. आणि त्यांना कळायला लागले, त्यांना आपला इतिहास कळायला लागला आहे. असं आहे. आता तुम्ही हे बघा, म्हणजे प्रेमानंद महाराज, आज मुलांचे वॉलपेपर बघतोय मी, प्रेमानंद महाराजांचा. हो रे. नामजप करणं कोणाला माहित नव्हतं. आज मी माझ्या मित्रांच्या हातामध्ये ते काउंटर पाहतोय. हे म्हणजे तुम्ही विचार करा, जे तुमची आई करू शकली नाही, जे तुमचं वडील करू शकले, ओरडून सांगून केलं नाही, हे सोशल मीडियाने करून दाखवलं. म्हणजे प्रत्येक वेळी सोशल मीडियाची निगेटिव्ह बाजूच बघावी असं नाहीये. कारण सोशल मीडियामध्ये पण महादेव आहे. हो, सोशल मीडियामध्ये पण एवढी ताकद आहे की आजच्या युथला जी पूर्णपणे भरकटलेली होती तिला धार्मिक करू शकली. हो रे, ही ताकद आहे सोशल. 15, 16, 17, 18 वर्षाची पोरं आज वॉलपेपर काय ठेवतात? जिथे नटनट्यांचे फोटो असायचे तिथे आता कोणाचे फोटो यायला लागलेत, चिंतन करायला लागलेत. पण ह्या चिंतनाच्या मागे पण आमच्या गुरुजींनी सांगितलं की हे चिंतन जे करताय तुम्ही ते स्वतःच्या स्वार्थासाठी करू, बरोबर, समाजासाठी करा. तुम्ही परमेश्वराला काही मागितलं तरी तो देणारच आहे. तुम्ही जरी नाही मागितलं तरी तो देणारच आहे, कारण तुमचे कर्म चांगले पाहिजे. व्यक्ती आणि विचार हा तुझा पॉडकास्ट चॅनल आहे, तुमचा पॉडकास्ट चॅनल आहे आणि आपला आहे मोकळ्या गप्पा. कसं वाटलं तुला? एकदम छान. खरंच सांग, म्हणजे मी आज खरंच म्हणजे खूप दिवसांनी असं मोकळ्या गप्पा मारल्यासारखं वाटलं. हे चालायला पाहिजे. असे पॉडकास्ट चॅनल मोठे व्हायला पाहिजे की जे खरंच काहीतरी चांगलं देतात. तुझ्यासारखा व्यक्ती आणि तुझ्यासारखी विचारांची संगत आमच्या सोबत आहे, तर मोकळ्या गप्पा नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचेल. मला तुझ्याबद्दल एक सांगायला आवडेल की आकाश निढाळकर याचं एक खूप उत्तम सुंदर आरोग्य तपासणीचं क्लिनिक आहे. क्लिनिक म्हणजे त्याच्यामध्ये पण एक आहे, मी सांगतो की हे कसं आहे की मी कोविडच्या काळामध्ये कामाला होतो. मी पाहत होतो की एक साधी गोष्ट बघा की आत्ताची जी आपली लोक आहेत त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे. तुम्ही ब्लिंकिट बघा, घरची ग्रोसरी तुम्ही ऑनलाईन मागवता, म्हणजे घर बसल्या मागवता, किंवा जेवण झालं, स्विगी झालं, झोमॅटो झालं, त्याच्यावरनं तुम्ही हे करता की लगेच घर बसल्या मागवता. तुम्ही हा विचार केलाय का की खरी गरज कशाची आहे घर बसल्या? खरी गरज आहे मेडिकल सुविधांची. का की जो माणूस ऑलरेडी, आता ह्याच्यावरती मेडिकलचं बंदच झालं ना आपलं, उबेर का काय काही अजून नाही, बंदच झालेलं आहे. नाही, एक ऍप्लिकेशन होतं, हिरव्या कलरचं ऍप्लिकेशन, काय होतं त्याचं नाव विसरलो मी बघा.
होतं ना आत्ताच, त्याच्यावरती मेडिकलची सगळी औषधं मिळाली. हो, औषधं मिळतात. पण खरी गरज काय होती की बाबा जर एक माणूस आजाराने त्रस्त झालाय तर त्या माणसाने डॉक्टरच्या क्लिनिकच्या बाहेर लाईनीत उभं राहणं किती बरोबर आहे, किंवा तोच माणूस जाऊन लॅब टेस्टसाठी लाईन मध्ये उभं राहणं किती बरोबर आहे. त्या माणसाला घरपोच सुविधा मिळाली पाहिजे. तुझी लॅब ते करते. मग माझी लॅब तेच करते की, आणि ते पण असं नाहीये की बाबा तुम्ही आजारी येतो तुम्ही जाऊन गुगलवरती फॉर्म भरताय, तुमची हिस्ट्री टाकताय, तुमचं हे करताय. तसं नाहीये. एक सिम्पल कॉल, तुम्ही सिम्पल कॉल करताय आणि आमचा फ्लेबोटॉमिस्ट तुमच्या घरी येऊन तुमचा सॅम्पल घेतोय आणि तुम्हाला रिपोर्ट पण आणून देतोय. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ह्या गोष्टींची जास्त गरज आहे. हे वयोवृद्धांना आणि वडीलधाऱ्यांना खूप उपयोगी होत आहे. खूप उपयोगी होत आहे. क्लिनिकचं नाव तू सांगावं माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे. तुझं आणि पत्ता सांगावा प्लीज. मेडिहोम पॅथॉलॉजी लॅब म्हणून माझी लॅब आहे पुण्यामध्ये, आणि माझा हाच उद्देश आहे की प्रत्येक आजाराने त्रस्त असलेल्या माणसाला घरपोच सुविधा मिळावी. त्यामुळे मी पुण्यामध्ये कुठेही असेल, आमचे जे फ्लेबो आहेत जे फुल्ली ट्रेन आहेत ते घरी जातात आणि घरी जाऊन सॅम्पल कलेक्ट करतात आणि त्यांना रिपोर्ट्सही आणून देतात. आणि त्याचा सेवाचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. आणि आम्ही असं नाही आहे की तुम्ही लॅबमध्ये आला म्हणजे तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील, किंवा तुम्ही घरपोच सुविधा घेतले म्हणून तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील. तसं नाही आहे. तुम्ही लॅबमध्ये या किंवा घरी बसून आम्हाला आमची सुविधा बुक करा, तुम्हाला चार्जेस तेवढेच पे करायचे. आम्ही कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही. आणि शंकर महाराज मठापाशीच माझी लॅब आहे. ते परत एकदा एक कनेक्शन तेच की पुण्यामध्ये प्रसिद्ध असणारा शंकर महाराज मठामध्येच माझी लॅब आहे. जर कोणाला यायचं असेल तर तिथे येऊन सुविधा घ्या, किंवा घरी बसून एका फोन कॉलवरती आणि बुक करा. नक्कीच मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये यांच्या गुगलचा मॅपचा ॲड्रेस पाठवतो. नक्की तुम्ही ह्या लॅबचा म्हणजे उपभोग घ्या. आणि तुम्ही नक्की खूप सुंदर काम करतोय. आकाश, जाता जाता आमच्या शोचा एक टास्क आहे, आणि तो बरं, तुला कधी वाटलं होतं की तू माझ्या चॅनलला इंटरव्ह्यू द्यायला येशील? नाही, तासाभरापूर्वी पण मला माहित नव्हतं की मी येऊन इंटरव्ह्यू देणार आहे म्हणून. एक्झॅक्टली. बोलणी चर्चा झाली, पण म्हटलं हा विषय होणं गरजेचं होतं. आमच्या समाजोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये तू आलास. आणि का खूप जबरदस्त एनर्जी बद्दल आपण बोललोय. वातावरण काय झालं ते आपल्या दोघांना माहिती आहे. आमच्या शोचा एक फॉर्मॅट आहे आणि तो सगळ्यांना करावा लागतो. तर ही तुला विनंती आहे, द्या. हा आमच्याकडे फोन आहे. सीझन 1 सीझन 2 मध्ये आम्ही हे केलं होतं, पण आता ऑफलाईन तो ऑनलाईन होता. सीझन 1 सीझन 2 मध्ये तुला मी हा फोन देणार आहे. या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क नाही, या फोनमध्ये कुठलेही कॉन्टॅक्ट नंबर नाहीत, नाही सिम कार्ड आहे. तरी तुला कोणाला तरी फोन लावायचा, आणि संधी खूप मोलाची आहे, अशी संधी मिळणार नाही. तर तुला कोणाला फोन लावायचं तू लावू शकतोस. आणि मी जर माझ्या मनात मला माहिती तू कोणाला लावणार आहे, गेस, पण तू कर. आता म्हणजे मी विचार करायला वेळ न घेता सांगतो, मी माझ्या आयडॉल रतन टाटा सरांना फोन लावेल. अरे वा वा वा, क्या बात आहे. लाव लक्षात आलं माझ्या. म्हणजे कसं होतं, बोल लावू शकतोस फोन त्यांना. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, आणि माझ्या आयुष्यातली ही खंत राहील की मला तितकं मोठं होतं आलं नाही, किंवा तुमच्यापर्यंत किंवा तुम्ही असताना तुम्हाला भेटता आलं नाही. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की माणूस पैसा कमवतो, पण माणसाने कर्म कमवावं हे जर आम्हाला कोणी शिकवलं तर ते तुम्ही शिकवलं. आणि जे तुमचं कार्य आहे त्याला तोड कोणीच देऊ शकत नाही. आणि मलाच काय, अवघ्या महाराष्ट्राला, जगाला तुमच्या जाण्याने खंत झालेली आहे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तितकेच आनंदी आणि तितकेच लोकांवरती प्रेम करणारे असाल हे आम्हाला माहिती आहे, आणि देवानी तिथेही तुमची काळजी घ्यावी. धन्यवाद. मला वाटतं आदरणीय रतन टाटाजी जिथे कुठे असतील तिथेही ते परमेश्वराचं चिंतन करत आपल्या जगासाठी प्रार्थना करत असतील. बरोबर. कारण हेच खरे
दैवी ताकद हेच खरे दैवी पुरुष म्हणूयात. बरोबर. आणि हे येतात, त्यांचं कार्य करतात आणि ते एक एक्झाम्पल सेट करून परत जातात. बरोबर. तर बहुतांश आपला हा इंटरव्ह्यू पण मला असं वाटतं की हा एक्झाम्पल सेट करणारा इंटरव्ह्यू आहे. कारण इतक्या इंटरव्ह्यूजमधला आत्ता स्पिरिच्युअल अनुभव घेणारा हा इंटरव्ह्यू वाटतो. ह्या माध्यमातनं तुझ्या इंटरव्ह्यूनंतर आता जे पुढचे इंटरव्ह्यू असतील ते मी जाहीरपणे सांगून टाकतो की ह्यानंतर एक आध्यात्मिक वळण या इंटरव्ह्यूजला लाभणार आहे. मोठे मोठे परमेश्वराचे देवदूत आणि चिंतन करणारे गुरुवर्य आपल्या इंटरव्ह्यूला येणार आहेत. मोकळ्या गप्पा आणि त्या मोकळ्या गप्पांमध्ये आता भरणार आहेत साधना साधना साधना. हर हर महादेव, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. आकाश, खूप खूप शुभेच्छा. बघ, तुझं नाव आकाश मी तेव्हा पण म्हटलं होतं. आणि आकाशात कोण असतं? आकाशात कोण असतं? महादेव. संपर्क. धन्यवाद. ऐकत राहा. आणि माझा मित्र आकाश निढाळकरला खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढील वाटचालीत शुभेच्छा. हर हर महादेव. हर हर महादेव.